आपली संस्कृती जपण्यासाठी आपण मित्रमंडळ घेतो, एकत्र सण साजरे करतो, छान रेसिंग खेळलो आणि मुलांच्या परफॉर्मन्सेस पण छान होतात, एन्जॉय करतो. आणि हेच आपल्या पुढच्या पिढीलाही या संस्कृतीची ओळख व्हावी, त्यांनाही त्यांच्या वयाची मित्रमंडळी भेटावी, त्यांना मराठी समजावी, यासाठीही आपण खूप प्रयत्नशील असतो. का नाही? आपली मातृभाषाच आपल्या मातृभूमीशी नाळ जुळवून ठेवते. अशाच एका प्रयत्नातून उभारल्या गेलेली आपली मराठी शाळा. मराठी शाळेने महाराष्ट्र दिनी यावर्षी 11 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केले आणि 12व्या वर्षात त्याच उत्साहात आम्ही पदार्पण केले. आपल्या शाळेचे नवे शैक्षणिक सत्र नुकतेच सुरू झाले. यावर्षी शाळेचे गंमत जम्मत ते 4थी पर्यंतचे 7 बॅचेस आहेत. गंमत जम्मत म्हणजे ही आपली 3 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांसाठी क्लास आहे. तर अगदी लहानपणापासून मराठी भाषा त्यांची वाढावी आणि त्यांच्यासोबतच्या मुलांना त्यांना खेळता यायला, तसंच पालकांना सुद्धा त्यांच्या सोबत असणाऱ्या पालकांची भेट होऊन एकत्र नेटवर्किंग होतं, भाषा डेव्हलप होतात, मुले सोशल पण होतात. हाच उद्देश आहे की आम्ही 5 वर्षाच्या ऐवजी 3 वर्षापासूनच मराठी शाळेत त्यांना दाखल करतोय. यावर्षी 51 विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट केले. हसत खेळत मराठी शिकतात मुले. बोलणं, वाचणं, लिहिणं, श्लोक, प्रार्थना, तसेच संतांची, थोर व्यक्तींची ओळख. आणि जेव्हा ही मुलं महाराष्ट्रात जातात, बाहेर रस्त्यावरच्या पाट्या वाचतात, त्यावेळेस त्यांना जो आनंद होतो तो बघण्यासारखा असतो. तसंच आजी आजोबांसोबत जे कनेक्शन होतं, कधी पत्र लिहितो दिवाळीला किंवा तर ते जे कनेक्शन हे होतं आणि त्या कनेक्शन साठीच आपली शाळा होती. आणि हा उपक्रम आपल्या स्वयंसेवी शिक्षिका चालवतात. तुम्ही दीप्तीला बघितलं, आता दीप्ती, दीपाली, श्रुती त्यांच्यासोबतच आपले गंमत जम्मत क्लास घेते. मिताली बर्डे. मी सगळ्या टीचर्सला उभं राहायला सांगेल ॲक्च्युली, तर तुमची पण ओळख आहे. मिताली बर्डे, बालवर्ग घेते वर्षा टेकणे आणि मी वर्षा, तिला मदत करणारे गायत्री नागपुरे. लेवल 1 दीप्ती सूर्यवंशी आणि पूजा मोरे तिला मदत करते. लेवल 1 दुसरी बॅच शीतल गुजर आणि शारदा पिसोडकर आणि तिला मदत करते दीपाली ठिगळे. लेवल 2 स्मिता शिरसाट, गीता कन्नेरकर आणि त्यांना मी मदत करते. लेवल 3 घेते अश्विनी प्रभाकर, तिला मदत करते वैजयंती देशमुख आणि प्रीती काळे. लेवल 4 छाया थोपटे आणि तिला मदत करते अनघाताई जोळे आणि श्रुती साथी. आणि शनिवार रविवारच्या क्लाससोबतच आपण आता मागच्या वर्षीपासून डेली 15 मिनिटं क्लासेस सुरू केले ऑनलाईन, की मुलांना फक्त आठवडा टू आठवडा फक्त मराठीचं कनेक्ट न होता, रोज 15 मिनिटं त्यांना मराठीसोबत त्यांचं कनेक्शन होईल म्हणून. तर ऑनलाईन क्लासेससाठी मदत करते रोहिणी आयला आणि धनश्री पाटील. यावेळेसची एनरोलमेंट कोऑर्डिनेटर होती छाया थोपटे आणि फायनान्स कोऑर्डिनेटर आहे गीता कन्नेरकर आणि फेसबुक कोऑर्डिनेटर आहे मिताली बर्डे. तर या सगळ्यांच्या अशा मदतीमुळेच ही शाळा पुढे चालली आहे. आणि या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांचं नोकरी, त्यांचे घर, मुलं हे सगळं सांभाळून ते रविवारी अगदी तन मन धनाने निस्वार्थपणे मराठीची सेवा करतात. आणि खरं या सगळ्या टीचर्ससाठी, सगळ्या स्वयंसेविकांसाठी एकदा जोरात टाळ्या होत्या. मागच्या वर्षी आपल्या शाळेतील 26 मुलांनी BAML आणि भारती विद्यापीठाची परीक्षा दिली होती. अर्थातच आपला 100% निकाल लागला आणि खूप चांगल्या गुणांनी ते पास झाले.
सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे खूप अभिनंदन. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी 5वीची पहिल्यांदाच बॅच ग्रॅज्युएट झाली. तर हे 5वीचे मुलं गेल्या 11 वर्षापासून सातत्याने मराठी शिकत होते. आणि या बॅचच्या मुलांना मी स्पेशल स्टेजवर बोलवते. अनुष्का निर्गुणकर, स्वरा काळे, रिद्धी पाटील आणि अनिरुद्ध पिसोडकर. अनिरुद्ध आज प्रोग्रामला कार्यक्रमाला आला नाही, पण या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी. दर रविवारी म्हणजे ही मुले 5 वर्षाची असल्यापासून त्यांनी शाळा सुरू केली. दर रविवारी वर्गाला यायचं, होमवर्क करायचं, सातत्याने त्यांनी पूर्ण अभ्यास केला. 5वी लेवल त्यांनी कंप्लीट केल्या. शाळेच्या बाकीच्या इतर ॲक्टिव्हिटी असतात त्याला जास्त प्राधान्य दिलं जातं, तरीसुद्धा यांनी ते टिकवलं. आणि त्यांचे सर्टिफिकेट भारती विद्यापीठकडून मागच्या आठवड्यातच आले. तर मी त्यांना आता मिस करते. दर रविवारी मी त्यांना भेटायची, आता भेटत नाही, तर त्यांना सर्टिफिकेट देता आले नाही मला. तर हा सगळ्यात चांगला चान्स आहे सर्टिफिकेटचा. तर अनुष्का निर्गुणकर, स्वरा काळे, आणि रिद्धी. आणि अनिरुद्धचं सर्टिफिकेट मी अनिरुद्धच्या आईला म्हणते घे म्हणून. आणि ह्या मुलांसाठी एकदा खूप जोरात कळायला आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा. मराठी आम्ही जरी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असेल तरी त्याला मोटिवेशन कमी असतं. आपले बाकीचे सगळे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी झाल्या, शाळेचे सगळे झालं की मग मला वेळ मिळाला तर मराठी करतो, असं जर केलं तर ते ऑटोमॅटिक ड्रॉप होतात. पण जर तुम्ही मला मराठी शिकायचीच आहे, पुढे जायचंच आहे, ही जे डेडिकेशननी यांनी अख्खे 11 वर्ष केलं त्याचं ते फळ आहे. आणि त्यांनी पुढे मराठी वाढवत न्यावी हीच माझी इच्छा आहे. अभिनंदन पुन्हा. जर तुम्हाला कोणाला मराठी शाळेबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या ह्या सगळ्या कोणालाही तुम्ही भेटा. आपले सगळे टीचर्स आहेत किंवा मला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ईमेल करा. आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या वेबसाईटवर पण माहिती दिलेली आहे, ईमेल ॲड्रेस. आणि थँक्यू सो मच फॉर बिंग. तुमच्या इथे बोलायला तुम्ही मला संधी दिल्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक्यू.